15 जून 2025 रोजी नाशिक येथे नाशिक महानगरपालिकेच्या वतीने द्वारका ते मुंबई नाका परिसरातील मुख्य रस्त्याला व सर्व्हिस रोडवरील अडथळा निर्माण ठरणाऱ्या अतिक्रमित आस्थापनांवर पोलीस विभाग व नाशिक महानगरपालिकेच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये 88 आस्थापनांवर अतिक्रमित असलेले शेड, कोठे, टपऱ्या काढण्यात आले। तसेच रहदारीस अडथळा ठरणाऱ्या वस्तू जप्त करून रस्ता वाहतुकीस मोकळा करून दिला। या कारवाईमध्ये नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, मनपा अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे यासह सर्व विभागांचे विभागीय अधिकारी राजाराम जाधव, चंदन घुगे, जयश्री बैरागी, मदन हरिचंद्र यासह नगररचना विभाग, बांधकाम विभाग तसेच वाहतूक शाखेचे कार्यकारी अभियंता व अतिक्रमण विभागाचे 6 विभागाचे सर्व कर्मचारी यांनी 2 JCB 4 ट्रकद्वारे अतिक्रमण मोहीम राबवली। ही मोहीम सकाळी 10 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत राबवण्यात आली। भविष्यात या भागात कुठलेही अतिक्रमण होऊ नये याची नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन देखील अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी केले असून अतिक्रमण झालेले आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल असे देखील यावेळी सांगण्यात आले। परंतु नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईवर स्थानिक दुकानदार संतप्त झाल्याचे दिसून आले आहे। प्रशासनाच्या कारवाई दरम्यान कोणतीही पूर्वसूचना न देता अनेक लहान दुकानदारांच्या गाड्या, स्टॉल आणि तात्पुरती दुकाने पाडण्यात आली। म्हणून या कारवाईबाबत स्थानिक दुकानदारांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जाते। आम्ही वर्षानुवर्ष येथे छोटी मोठी कामे करत आहोत। सुट्टीमुळे कोणीही मदतीला येणार नाही हे प्रशासनाला माहीत असताना रविवारी ही कारवाई जाणीवपूर्वक करण्यात आली आहे। आम्हाला कोणतीही सूचना देण्यात आली नाही किंवा वेळ देण्यात आली नाही। थेट बुलडोजर चालवून आमचे जीवनमान उद्ध्वस्त झाले, लाखोंचे नुकसान झाले। जर आम्हाला सूचना मिळाली असती तर आम्ही काही माल वाचवू शकलो असतो। प्रशासनाची ही कारवाई एकतर्फी आणि भेदभावपूर्ण असल्याचा आरोप दुकानदारांनी केलाय। गरिबांचे स्टॉल आणि दुकाने पाडली जातात तर मोठ्या हॉटेल्स आणि श्रीमंत लोकांच्या इमारती तशाच राहतात। कायदा फक्त गरिबांनाच लागू होतो का असा देखील सवाल सुमारे 40 ते 45 वर्षापासून तिथे व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांकडून केला जातोय। शिवाय नाशिक महानगरपालिकेकडून अनधिकृत अतिक्रमण कारवाई करण्यात आली, मात्र द्वारका परिसरात होणाऱ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचे काय, त्यावर काही तोडगा निघणार का? टॅक्सी आणि खाजगी वाहनांवर कारवाई होणार का? फक्त रस्त्यावरचे अतिक्रमण काढून रस्ता मोकळा केला पण वाहतूक कोंडी जशीच्या तशी सुरू असेल तर त्याचे काय? जरी रविवारी असल्यामुळे वाहतूक कोंडी टळली असून नियमित सुरू असलेल्या वाहतूकमुळे पुन्हा वाहतूक कोंडी निर्माण झाली तर त्याला जबाबदार कोण? महापालिकेने एक दिवस केलेल्या अतिक्रमण कारवाईनंतर दुसऱ्या दिवशी परिस्थिती जैसे थे असेल तर अनधिकृत अतिक्रमणावरच कारवाई केल्याचा काय उपयोग? अनधिकृत अतिक्रमणावरच कारवाई होणार आणि वाहतुकीकडे दुर्लक्ष करणार तर महापालिका प्रशासनाने केलेली कारवाई ही व्यर्थ जाणार असं म्हणायला काही हरकत नसून आता यावर काही उपाययोजना निघणार की दुर्लक्ष होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले।